आजरा बस स्थानकाची झाली चकाचक स्वच्छता। महामार्ग बांधणीमुळे धुळीने माखलेले स्थानक काढले धुवून। अन्याय निवारण समिती कार्यकर्त्यांची अनोखी मोहीम। आजरा शहरातील धुळीने माखलेले राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाची स्वच्छता करण्यात आली। राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या पार्श्वभूमीवर धुळीने माखलेल्या बसस्थानक परिसराची ही अनोखी सफाई चर्चेचा विषय ठरली। येथील अन्याय निवारण समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने स्वच्छता केली। त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते। काही महिन्यापासून आजरा शहरात संकेश्वर बांदा महामार्गाचं काम सुरू आहे। त्याबरोबरच शहरांतर्गत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या निमित्तानं खुदाई सुरू आहे। या दोन्ही कामांमुळे हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पूल ते पुढे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय। आजरा बसस्थानक परिसर तर धुळीने माखलाच आहे। याचा प्रवासी, नागरिक आणि बसस्थानक कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठा त्रास होत होता। याची तातडीने दखल घेऊन आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून टँकर मागून पाण्याने बसस्थानक धुवून काढला आणि बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला। यासाठी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, नाथा देसाई, सचिन इंदुलकर, गौरव देशपांडे, संतोष भाटले, संदीप खवरे, अशोक गायंगडे आदींनी पुढाकार घेतल्याचं सांगण्यात आलं।